शेतकऱ्याच्या गळ्यातली माळ बी नाही दिसली. कसं आहे, आम्ही फक्त गोवंश कायदा जो आहे त्याची अंमलबजावणी करतो. त्याच्या अंमलबजावणीमध्ये एक संशयावरून ते दाखल झालं, आमची खात्री पटली. त्यानंतर तो जो आहे शेतकऱ्यांना परत बैल देण्याची प्रक्रिया झाली. गुन्हा मागे घेण्यासाठी परत सी फायनल समरी जी आहे ती पण आज पाठवली. मनस्ताप ना साहेब, एखाद्या शेतकऱ्यासोबत शेतकरी सिंपल गळ्यातली माळ सांगते, डोळ्यातला भाव सांगतोय की शेतकरी आहे, आणि बैल पण त्याचे जे पैसे देऊन घेतले त्याच्याकडे दाखलेत ग्रामपंचायत. मला कळलं की ग्रामपंचायत त्याच्यावर सरपंचाची सही आहे म्हणून ते दाखले मान्य नाही. त्यांना उलट आम्ही हे पण आले होते काल, त्यांना म्हणलं काय पुण्या गोरक्षकांनी त्रास दिला असेल विषय ऐका ना, त्रास म्हणजे गोरक्षण करणं त्यांचं काम आहे, त्यामध्ये आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि त्यांना बी कळायला पाहिजे की शेतकरी कोण आहे, तस्कर कोण आहे, किंवा त्रास देणारा मुळातच. हा, तुम्ही ऍक्च्युअल मध्ये काय म्हणतात गोहत्या करणारे, तस्करी करणारे पकडा ना, हरकत नाही, प्रॉब्लेम नाही, आम्ही त्याच्यासाठी पुढे येऊ. पण एखादा शेतकरी आहे त्याच्या गळ्यातली माळा सांगते की बाबा हा शेतकरी आहे, हा सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती आहे, त्याच्या चेहऱ्यावरती समजते की हा तस्करच नाही, त्याला असा त्रास देणं चुकीचं आहे. अगदी बरोबर आहे. सकाळी ज्यावेळेस आमचे व्हेरिफिकेशन झालं त्यावेळेसच मी यांना म्हटलं की तिची प्रक्रिया झाली. पहाटे 4 वाजता तुम्हाला दाखल, रात्री 12:30च्या दरम्यान ती प्रक्रिया झाली. आणि व्हेरिफिकेशन सकाळी जर केलं, शेतकरी आहे म्हणून कळालं, मालकरी आहे म्हणून कळालं, शेतकरी शेतीच्या कामासाठी म्हणून घेऊन जातो हेही कळालं. त्यानंतर मग आपण ते गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया यांना कालच म्हणलं की बैल आपण परत देऊ, गुन्हा मागे घेण्याची प्रक्रिया आपण चालू करू. कालपासून त्या प्रक्रियेत प्रोसेस केली. शेतकरी जे होते त्यांना बैल करून घेतलं, त्यांना कोर्टातून सुद्धा नाही, आपण आपल्या स्तरावर. आता मला सांगा, आता सिंपल, तुम्हाला खोटं खरं सांगू का, माझ्यावरती एका गुन्ह्यासाठी 17 गुन्हे दाखल केले आपल्या सिस्टीमने. मग ते इथून तिथं तिथून तिथं तिथून तिथं फिरण्यामध्ये, त्या कोर्टामध्ये जी गोष्ट केलीच नाही त्याच्यासाठी मनस्ताप सहन करावा. अरे याच्यामध्ये ठीक आहे, वाहन बी असतं तरी मान्य आहे बाबा, पण वाहनही नाहीये, चालवत चाललेलं आहे, मग ते मनस्ताप झाला. आता आम्हाला तिथून इथं काय यावं लागलं, कारण की आमचा शेतकरी आधीच अडचणीत, आधीच अडचणीत. आम्ही तसंही म्हणलं, कालच यांना सांगितलं होतं की आपण, आणि यांच्या पुढेच दुसरे शेतकऱ्याची पण काल गाई पकडल्या होत्या, जर्सी गाई, गाभण गाई होत्या, फलटणून घेऊन आले होते शेतकरी. आम्हाला खात्री पटली, आम्ही लगेच. आणि त्यामध्ये शासनाचा एक आहे, शासन निर्णय आपल्याला 2024चा की इयर टॅगिंग हा विषय येतो. प्रत्येकच ठिकाणी जर टेक्निकल जगणं मुश्किल होईल. आपण ती खात्री केलं ना, सकाळी खात्री केली, आता आपण त्यांना रिटर्न दिली आहे, त्यांनी कोर्टाला अर्ज केला होता, कोर्टामधून घेण्याची गरज नाही, आम्हाला तुमच्या हमीवर आम्ही त्यांना ताब्यात दिली आहे. ते पण चुकीच्या पद्धतीने चालले, जे काही चालू आहे ना, तुमच्या मार्फत एक विनंती बी करा, आमचं लाईव्ह चालू आहे, गोरक्षण करणाऱ्यांना पण एक आव्हान करा की बाबा शेतकरी आहेत त्यांना तरी सोडा, बाकी तस्कर आहेत त्यांना पकडा, काही सांगितलं. आम्ही तेच आवाहन केलेलं आहे. या संदर्भात माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी पण एक बैठक, गोरक्षक म्हणून जे आहे त्यांची बैठक घेतली, ऋषी समाज आहे त्यांची बैठक घेतली. शेतकऱ्यांच्या संदर्भात बाबा तुम्ही शेतकऱ्यांची बैल अडवू नका, शेतकऱ्यांना शेती कामासाठी जातात, आधीच डिझेल भेटत नाही, त्या संदर्भात सांगितलं. यावर मी काही गैरसंशयावरून ते दिले असेल तरी आम्ही पूर्ण प्रक्रिया आज उच्च तारखेमध्ये गुन्हा मागे घेण्याची, बैल परत देण्याची, 1 रुपयाही न खर्च कुठल्या प्रक्रियेमध्ये न जाता त्यांना परत त्यांच्या शेतीपर्यंत बैल पोहोचण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना ताब्यात पण दिलेली त्याच्यामध्ये. आपण त्यांना तेच म्हणलं, कोर्टाकडे जाऊ नका, परत तुम्हाला
नाही. मी तुम्हाला एक सिंपल सांगा, आता हे त्या दिवशी काल आले नसते किंवा मी आज आलो नसते नाही, नाही. तर ते नाही, process- नाही, ही अगोदरच हे तुम्ही विचारा, यांना नाही. विचारा. म्हणजे आता ही पहिली बाब नाही. कित्येक वेळेस शेतकऱ्यांची बैल आहेत म्हणून आम्ही खात्री करून आमच्यावर अलिगेशन झाले तर ती खात्री करून एक प्रकारचा ते मुळात गुन्हा व्हायलाच नाही पाहिजे. नाही, नाही, काय झालंय ते process समजावं. केली. आता मला सांगा, एक रात्रभर पोलीस स्टेशन पासून म्हणजे ती बैल इथं जमा झाली, इथून ते तुम्ही जिथं पाठवता तिथं पाठवले गेली, त्या बैलांची हेळसांड झालीच असेल ना. नाही, नाही. बरं, त्या शेतकऱ्याला मला सांगा, त्या शेतकऱ्यावरती गुन्हा दाखल झाला ते बघा, गुन्हा दाखल होणं म्हणजे अपमानास्पद गोष्ट असते सामान्य माणसाला. पोलीस स्टेशनची पायरी कधी चढू वाटत नाही, कोर्टाची पायरी कधी चढू वाटत नाही. त्याला कालपासून किती हॅरॅसमेंट झाली असं मनाला. नाही, त्याबद्दल आपण- बरं, तो शेतकरी आज कुठे माहितीये का? पंढरपुरात. नाही, तो आम्ही नाही, बोलू. आम्ही काल पण बोललो. बरोबर. आणि काल मग पंढरपूरची शेतकरी- वारी करणारा, दर महिन्याची वारी करणारा शेतकरी गोहत्या करेल. माझ्या वेळात आहे बरं. आमच्या डोक्यात बी येत नाही असल्या गोष्टी. या संदर्भात पण आम्ही कालपासून संपर्कात आहोत. येऊन आम्ही त्यांची जे वकील लावले त्या वकिलांशी बोलून तुम्ही काही करू नका, विड्रॉल आम्ही स्वतः देतो, विड्रॉल करून पिटिशन. माझी मेहरबानी, तुम्हाला हे एकच नाही कारण माझ्याकडे आता किती जवळजवळ यांनी मला 15-20 शेतकऱ्यांनी इथून फोन केले. शेतकऱ्यांनी केला किंवा व्यापार करणारा, व्यापार इन द सेन्स गायांची खरेदी विक्री असते, ते काही खटक्यांसोबत त्यांच्या डील नसतात. अशी प्रकरण आहेत माझ्याकडे की कमीत कमी जेवढे हे केले दाखल केले त्याच्या पलीकडे पण जाऊन आम्ही शेतकऱ्यांची असतील खात्री पटली तर आम्ही घेतो. काल प्रत्यक्षात यांच्या पुढे जर्सी गाईचं यांच्या समक्ष ते उदाहरण आहे. तसं नका करू. म्हणजे हे बघा, आम्ही शेतकऱ्यांची मुळे गोवंश कार्य आहे बघा, आम्ही गोवंशाच्या हत्येचं समर्थन कधीच करत नाही आणि ते नाही बी झालं पाहिजे. पण ऍक्च्युअल तस्करांना पकडा, ऍक्च्युअल हत्या ते करणारा झालंय. सध्या काय झालंय आणि शेतकऱ्यांना त्रास देऊ नका ही विनंती असेल आमची. नाही, 100% आणि आपलं इथेच त्याच्याबद्दल कुठल्याही शेतकऱ्याला गोरक्षक जे आहेत म्हणजे तथाकथित गोरक्षक आहेत, त्यांचं एवढं उपद्रव आहे इथं त्या रेणापूरला, तर एवढं त्रास आहे त्या रेंचा. शुक्रवारी बाजार असतो, शुक्रवारी ते बसूनच टोळकं तिथं असते. आणि आता बी ह्याच्यामध्ये जे आहेत ना त्या शेतकऱ्याला शिवीगाळी करण्यापर्यंत हे गोरक्षकाच्या नावावर करत नाही. काल पण म्हणलं यांना एवढं दाबा. मी गोष्ट सांगतो, सर्वसामान्य माणूस कधीच कोर्ट कचेरी भानगडी. बरोबर. माझे वडील मला घरी रोज संध्याकाळी गेले म्हणते सोडून दे. काय का भीती आहे ती? कोणाची भीती आहे? या तथाकथित पॉवरफुल स्वतःला समजणाऱ्या प्रस्थापित लोकांची, ज्यांच्या डोक्यावरती कोणाचा तरी हात असतो करण्यासाठी बळ असतं. म्हणजे त्यांना त्यावेळेस सांगितलं, यांनी पण होते, मग यांना पण सांगितलं की तुम्हाला घरात माझं काय एक मत आहे, माझं तुमच्या मार्फत सरकारला एक विनंती आहे की गोरक्षणासाठी जी काही लोक आहेत त्यांना ते आयडी तरी जाहीर करा ना, म्हणजे ओळखू तरी येऊ द्या की नेमकं. म्हणजे आता हा त्रास शेतकऱ्यांपर्यंत आला, हा त्रास तस्करांपर्यंत असता, हा त्रास काय खटक्यांपर्यंत असतात तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण ते चुकीचं करतायत, त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण आता शेतकऱ्यांना बी प्रॉब्लेम, आता शेतकरी जनावरच पाळणार नाही त्याच्या भीतीने. या संदर्भात फक्त एवढं आहे की सध्या पथक निर्माण केले. 100% मी काय म्हणत आहे, माझी गरज लागली तर मी तिथे येतो, पण शेतकऱ्याला त्यातून आम्हाला ते लक्षात आलं, खात्री झाली. कालपासूनच प्रक्रिया ज्यावेळेस झालं ना त्यावेळेस त्यांना विचारा, त्यांना इथे बैल भेटली का, चादर भेटली, त्रास झाला का पण कालपासून झाला असेल. तरी झाला त्या टायमाला संध्याकाळी, रात्रीच्या टायमाला काही आपल्याला हे नसते, फोन अडवलं आपण 102 ला कॉल केला. म्हणजे तुम्हीच call केला पोलिसांना? ते दोन्ही मार्फत आपल्या मदतीसाठी आपण कॉल केला, पण ती पुन्हा बी आपल्यावरच झाला. 2 दिवस पप्पाची गेली नाही, दुनियाचा तास झाला. नाही, हा मनस्ताप कशासाठी ना, मी तुम्हाला मगाशीच म्हणलं, हे यायच्या आधीच म्हणलं की त्या व्यक्तीने 2 दिवस काय सहन केलं असेल. काल सकाळचंच आहे, 2 दिवस म्हणजे आपण आज तर ते पण त्या दिवशी रविवार होता, त्याला उपाशी आलेले, इथंच उपाशीच मेले पोलीस स्टेशन मध्ये. जेवण झालं का कुठं? आम्ही त्यांना सकाळी ज्यावेळेस मी आमच्या आता मला सांगा, त्या सज्जन माणसाने लाख शिव्या खाल्ल्या असतील. बैल त्याचीच, बैल विक्री खरेदी करून घेतली, पैसे दिले त्यानेच, तो स्वतःच्या कामासाठी घेऊन गेला, बैल त्याची, मालमत्ता त्याची, सगळं काही त्याचं काय सगळं. आणि वरतून शिव्या कोणी खाल्ल्या? त्यानेच. मी मनस्ताप कोणी सहन केला? सकाळी ज्यावेळेस आले होते, आल्यानंतर आम्हाला खात्री पडली. त्याच वेळेस आम्ही 1 मिनिटासाठी सुद्धा त्यांना थांबून घेतलं. आम्हाला खात्री पडली शेतकऱ्याची आहे,
आम्हाला काय म्हणलं, यांना सांगितलं आम्ही सर्व प्रक्रिया करतो, आम्ही गुन्हा वापस करून बैल शेतकऱ्या आम्ही शेतकऱ्याची परिस्थिती आम्हाला खात्री पडते बैल कुठे झाली नाही, एफआयआरच नव्हता व्हायला पाहिजे, बैल ट्रान्सफर व्हायलाच नव्हती पाहिजे. तुम्ही जर शेतकऱ्याचं मूल म्हणताय ना तर व्हायलाच नव्हतं पाहिजे. चेहरा बघितला, माणसाचा हावभाव बघितला की तुम्ही आता तुम्ही तर एवढ्या वर्ष आरोपी सापडण्यामध्ये नाही, सगळे ऐकून घ्या. यामध्ये आम्ही सकाळी पण ते सांगतो झालं की सकाळी माझ्या पुढे यांच्या पुढे समक्ष आले दुसरे गोरक्षक आहेत, त्याला मोठी गरवड चौकामध्ये जर्सी गाई वाहतूक होते, ते आणली, व्हेरीफाय केली, दाखले होते, त्याच्यामध्ये समजे एकाला तरी सुद्धा आम्हाला खात्री पडली शेतकऱ्याचे आहेत जे आपण गाई कोणी ह्याच्यासाठी कशाला घेऊन जाईल ते आपल्याला लक्षात आलं. आपण बरं, काय म्हणतात ना, जो गोरक्षा हत्याबंदी कायदा आहे त्याच्यामध्ये स्पष्ट लिखित आहे की जर जनावराचा ग्रामपंचायत मार्फत दिलेला दाखला असेल तर त्याच्यामध्ये तस्करीचा विषयच येत नाही. त्यामध्ये दुसरे काय आहे आता ते 2024चा शासनाचा एक नवीन शासन निर्णय आहे, त्यामध्ये इयर टॅग खरेदी विक्री संदर्भात वाहतूक खरेदी विक्री या वाहतूक नव्हतीच नाही याच्यात. संदर्भात एका ठिकाणाहून घेऊन जाणे दुसऱ्या ठिकाणी खरेदी चालत नाही. चालत नाही ना तरी नाही मला त्यामध्ये मला हे करायचं नाही. हे मला त्याच्यावर द्यायचं नाही या टेक्निकल मुद्द्यावर, परंतु तरी सुद्धा आम्हाला सांगायचं की जे टेक्निकल पूर्ण आपण धरून नाही करत, पण आपण जरी पूर्ण टेक्निकल त्यामुळे हा विषय आहे की आता हे टॅगिंग कशी करायची हे शेतकऱ्यांना माहितच नाहीये. सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा आहे की जनावरांची टॅगिंग करण्याची प्रणाली नेमकी कुठं आहे, जनावर नेमकी ती टॅगिंग करताना करायला घेऊन गेलं. मी यांना तेच बोललो आपल्या आता मी सिंपल सांगतो. आता समजा मला माझी जनावर टॅगिंग करायची, मी भरली गाडी आणि मला मध्येच पोलिसांनी अडवलं, तर गुन्हा काय झाला? तस्करीचा. आणि त्यामध्ये मग मला सांगा, ही जी टॅगिंग आहे सर, शासनाला गोहत्या बंदच करायची तर प्रत्येक घरामध्ये जिथं जनावर आहे, जसं पहिलं लसीकरण व्हायचं कोरकुताचं, तसंच ते टॅगिंग करण्यासाठी घरोघरी पाठवा ना डॉक्टर्स. गावोगावी प्रत्येक घरामध्ये प्रत्येक ज्या माणसाकडे जनावर आहे तिथं टॅगिंग करायला पाठवा. हा प्रॉब्लेम येणारच नाही. हे प्रशासनाने करा. तुम्ही कायदे बनवता की नाही, तुम्ही एका स्तरावरती कायदे बनवता पण त्याची अंमलबजावणी करताना कुठे कमी पडता? हा नाहक मनस्ताप आहे. आणि म्हणूनच आपण काय करतो माहिती का, बऱ्याच शेतकऱ्यांना ह्या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपण ह्या बी म्हणजे पूर्ण टेक्निकल बघत नाही, तर ह्या गोष्टी खात्री करून सोडतो. एखाद्या वेळेस असं खात्री करण्यासाठी उशीर होऊ शकतो. आता हे सकाळीच्या कालच्या घटनेमध्ये एक साक्षीदार आहेत, यांच्या समक्ष ते आपण त्यांना पण समजून सांगितलं, जे गोरक्षक होते त्यांना पण समजून सांगितलं. कधी कधी पण याच्यामध्ये एक अवघड काय झालंय माहितीये का, शेतकऱ्याने जनावर पाळायची नाही, शेतकऱ्याने दुधाचा धंदा करायचा नाही, आता डिझेल भेटत नाही तर शेतकऱ्याने आवाज बी धरायचं नाही, इथपर्यंत गोष्टी आल्या. आमची एक अपेक्षा आहे जवळपास पोलीस स्टेशनला माझ्या पाहण्यानुसार गोरक्षक नाही हिंदुत्वादी कट्टर छत्रपतींच्या विचाराचा आहे आणि माझ्या पाहण्यामध्ये जिथं तडजोड होत नाही तीच गाडी आपल्या पोलीस स्टेशनला येते. नाही एक गोष्ट माझं वैयक्तिक ठीक आहे. आणि काय होतं, जे गौरक्षक आहेत सो कॉल्ड गौरक्षक काय होतं, तिथून जनावराचा बाजार निघलं तिथून बाहेर गाडी पकडायचं, त्याला शिव्या द्यायचं, ट्रॅक्टर बोलायचं, 2-5 हजार देते, पैसे घ्यायचं, ते विचार निघून जाते. जे तडजोड करत नाहीत असे गोरगरीब ज्यांचं ओरिजिनल असते त्यांना तर नाम त्रास होतो. त्या संदर्भात माझं काही म्हणणं होतं. बरं असं मला सांगा, पोलीस सोडून अडवायचा नियम आहे का? अडवण्याचा नाही, पोलिसांना इन्फॉर्म करण्याचा. हा इन्फॉर्म करू शकतो. इन्फॉर्म तर कोणाबद्दल कोणी करू शकतो. त्यांना ते सांगितलं मग कुठे अडवलं तर तुम्ही त्यांना ते सांगितलं तक्रारी असेल तर इन्फॉर्म करणं ठीक आहे, इन्फॉर्म करायला प्रॉब्लेम नसतो. इन्फॉर्म केल्यानंतर तुम्ही गाडी पकडता, त्यावेळेस त्याचे डॉक्युमेंट चेक केल्यानंतर तुम्ही गाडी पोलीस स्टेशन पर्यंत का आणता, मला हे प्रश्न विचारायचा आहे. त्यामध्ये त्यामध्ये 2-3 बाबी आता विषयी चर्चा झाली की त्यामध्ये 3-4 हे आहेत. जर व्हेकलवर ट्रान्सफर असेल तर त्याचं त्या व्हेकलचं ट्रान्सपोर्टचं हे लागतं, जनावर वेटरनरी डॉक्टरचं एक सर्टिफिकेट ऑफ फिट फॉर ट्रान्सपोर्ट त्याचं एक लागतं आणि जनावराचा दाखला आहे. 3 कागदपत्र आपल्याला लागतं. आता एखाद्या शेतकऱ्याविषयी दाखला आहे, तुमच्या वेटरनरी डॉक्टर आता मला समजा माझा आता मला तुम्हाला विशेष गोष्ट सांगतो, कोणत्याही सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये इव्हन दो डॉक्टरच नाहीये
हे जे डिप्लोमा धारक वेटरनरी डॉक्टर आहेत तेच प्रॅक्टिस करून शेतकऱ्यांची जनावरं जगवण्याचा प्रयत्न करतायत। शासन स्तरावरती कोणतीही नियुक्ती नाहीये। माझ्या जवळच्या दवाखान्यामध्ये एक सुद्धा डॉक्टर नाहीये। मग मला सांगा, सगळी व्यवस्था भोंगळी आहे, मग हा GR कसा हे होणार? अंमलबजावणी कशी होणार? त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे आम्हाला खात्री पटते त्यावेळेस तुमचा विषयच नाहीये। हा जो कायदा आहे की नाही, हा तुमच्यापासून इम्प्लिमेंट होतो। हा जो कायदा आहे तुमचा, पण याची जी पूर्तता आहे, ज्या शेतकऱ्यांना गरज आहे कशाची, जर शासन म्हणतंय ना की जनावरांना टॅगिंग झाली पाहिजे, ते पुरवण्याचं काम कोणाचं आहे? टॅगिंग झाली, शेतात काम करताना गळाला, मग काय करायचं ते शेतकऱ्यांनी मला सांगा? गळणार आहे का नाही एखाद्या म्हणजे आता काय म्हणतात, जनावरांपेक्षा त्या टॅगलाच जास्त जपायचं। मी काय करतो, हे पोलीस स्टेशनचा पण त्याच्यामध्ये मोठा रोल आहे। पोलीस स्टेशनला खरंच तो खटीक आहे का, तो जनावर ह्याला चाललंय का नाही, ही करूनच तुम्ही त्या ह्याला पाठवा। सर जनावर मरतात होते त्याला गेल्यानंतर, हे वास्तव आहे। तुम्ही आता किती जणांची जनावर दाखवू तुम्हाला माझ्या सोबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गाडी पकडली त्यांनी, मागितले का काही? सोडवताना तिकडे त्याला ते हे सांगितलं। मला समजलं। अजून एक याच्यात अजून एक गोष्ट समजली, जेव्हा 10-20 दिवस कोर्टाची ऑर्डर येते, कोर्टाच्या ऑर्डरसाठी NOC लागते, तुम्ही जिथं पाठवलंय त्यांची, त्यासोबत 250 रुपये प्रति दिवसाप्रमाणे एका जनावराचे पैसे घेतले जातात। ते शासकीय नियमानुसार काय आहे मला ते खात्री परंतु त्यांना आज सांगितलं होतं की कसलीही त्यांच्याकडून हे घ्यायचं नाही, कारण ते फीस होणार नाही किंवा कुठलंही स्ट्रक्चर होणार नाही। त्यांची बैल आपण अधिकृतपणे पत्र दिलं, कोर्टाचा आदेश सुद्धा नाही की आपण ते गुन्हा आमची खात्री पटलेली आहे, ती शेतकऱ्याची जनावर आहे, त्या संदर्भाने आम्ही गुन्हा मागले आणि त्यातून ते जी बैल ताब्यात देऊ। म्हणून हा आता एक मुद्दा नाही, एक जणांचाच मुद्दा नाहीये, असंख्य शेतकरी आहेत। आम्ही फक्त इथं शेतकऱ्यांसाठी आलो, आम्ही फक्त इथं आलोच शेतकऱ्यांसाठी, ज्या शेतकऱ्यांना आज रोजी डिझेल भेटत नाही, आज रोजी जनावरांची वाहतूक करताना त्याच्या मनात एकच गोष्ट असते की बाबा मला कोण पकडेल का। या भीतीच्या सावटाखाली त्याने का जगायचं? जनावरही त्याचीच, मालमत्ताही त्याचीच, तरी पण साहेब घडलेला मुद्दा माझा, आपण राहता तिथं, त्याच्या पलीकडे सोनवणी म्हणून सोयऱ्याचं शेत आहे, गडीवारला 2 बैल होते काय, ते बैल फक्त ह्या शेतातून इकडल्या शेतात, त्यामध्ये आपण शेतकऱ्याच्या हातून सोडून दिले साहेब, बरोबर आहे. पण ऐका, सोडून दिले, ज्यांनी आडविते का काय, त्यांनी 1000 रुपये घेतले साहेब। तो रात्रीचा विषय होता, मी तुम्हाला फोन केला होता। आता यांचं उदाहरण आहे, याच्यामध्ये उदाहरण बघा ना, हे बघा, फक्त आपण हे शेती करते ना, मस्करीपेक्षा मोठं रॅकेट आहे असं झालंय। रॅकेटच आहे आणि त्यामध्ये यांनी मला फोन केला की शेतकऱ्याची जनावर आहेत, एका शेताहून दुसऱ्या शेतात फक्त काय नंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन लातूरमध्ये व्यापारी तो जनावरांचा व्यापार करतो, तो काही खटीक नाही आहे, मुस्लिम असला म्हणजे त्याचा त्यांना व्यवसाय करता म्हणजे ती काय त्याचा गुन्हा आहे का? आज त्या माणसाचे म्हणजे ह्या बाजारातून जनावर घ्यायचे, या बाजारातून जनावर घेऊन नळगावच्या बाजाराला निघाला होतो, जनावर कुठं पकडले साई ना केला, ती पकडणारे कोण? आमच्यासारखे हिंदूवादी संघटना खूप आहेत लातूरमध्ये किंवा देशात भरपूर पोसायच्या, त्यांच्या नावाखाली यायचं, त्याला दमदाटी करायची, पोलीस स्टेशनला पण शहानिशा करायला पाहिजे, त्यांनी त्या जनावरातून बाजार घेतले। 2 मिनिटं कसं जनावर त्या बाजारातून घेतलेले, त्याच्या पैसे दाखले आहेत तिथले त्या बाजारातले, मग तो सांगतोय मी त्या बाजारात जातोय, मी व्यापार करतोय, जर तुम्हाला कुठं जाणवलं तर माझ्यावर साहेब त्याचे 22 दिवस जनावर त्याला ह्याच्यात पडले सर, त्या जनावरांची किंमत 1,22,000 जनावर घेतलेली, त्याला 72,000 बैल ऐकावं लागले ह्या 20 दिवसामध्ये। हे नुकसान तोड आहे का मला सांगा? एखादा व्यवसाय करणं चुकीचं आहे? याच्यामध्ये साहेब मी तुम्हाला एक स्पष्ट सांगतो, मुळातच सिस्टीम सुधारायची आहे ना सरकारला, तर तुमच्या मार्फत आम्ही सांगू की सगळ्यात आधी पशुवैद्यकीय सेवा सुधारावा। काय जिथं गरज आहे त्या गोष्टी करा, जिथं गरज नाहीये तिथंच तोंड फुकसत बसण्यात काही मतलब नाहीये। त्याच्यामध्ये नाहक सामान्य माणसाला काय म्हणतात ना, आमच्यासारख्या शेतकऱ्यांना फक्त त्रास आहे। आम्हाला पशुवैद्यकीय सेवा व्यवस्थित भेटत नाही, आम्हाला खासगी डॉक्टरांवरती डिपेंडंट राहावं लागतं, आम्हाला आता तुम्ही कायद्यामध्ये सांगता की टॅगिंग करायची, कुठं करायची ती माझ्या गरीब शेतकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला माहितच नाहीये, बरोबर। त्याच्यानंतर त्याची वाहतूक करत असताना ह्या ठीक आहे तुमची वाहतुकीचा बी विषय असतील, पण हा व्यक्ती तर फक्त जनावर चालवलेला आहे, त्याच्या गळ्यामध्ये धडधडीत तुळशीची माळ आहे, पांडुरंगाचा भक्त आहे, दर महिन्याला तो वारी करतोय, आणि त्याला तुम्ही जर खाटीक म्हणत असाल तर कुठेतरी ही सिस्टीमचं फेल्युअर आहे।
आणि सर्वसामान्य माणसाला नाहक होणारा त्रास आहे. आम्हाला ज्या ज्या वेळेस प्रकरण येतात, आता हे रात्रीचं प्रकरण होतं 1-1.5 वाजता ते 4 वाजता, ज्या ज्या व्हेरीफाय केलं जाते शेतकऱ्याचे असतील. आता कित्येक उदाहरण मी सांगू शकतो. चांदोरीचे शेतकरी आहेत, त्यांची व्हेरीफाय करून दिले. कालचे शेतकरी आहेत, त्याच्या अगोदर 2-3 पण मला काय म्हणायचे, शेतकरी ऑन दी स्पॉट पकडले, तुम्हाला इथे काय आणावं लागतंय त्यांना? सगळ्या नाही ना, कसे मला सांगा, जनावरांचे डॉक्युमेंट देणारा अहो ऐका ना, मला सांगायचं जगणं मुश्किल झालंय आम्हा शेतकऱ्यांचं. आमच्या एकाही गोष्टीला हे नाहीये. आजची तर परिस्थिती अशी आहे की शेतकरी आता पुढील तोंडावर आलेला आहे. त्याचे जर पहिलं 2-2-3-3 दिवस जर तुमच्याकडे येतात, त्याचं नुकसान कोण करून देणार? भरपाई करणार, ते फोन करणार देणार मानसिक त्रास. आधी तुम्हाला त्यांना इन्फॉर्मेशन दिलाय, तो भरपाई करून देणार का? त्याची आता व्हेरिफिकेशन करू, त्याच्या साईड माहिती झाले, त्याची आता माहिती झालेली, त्याचं 2-3 दिवसात नुकसान झालं, ती भरपाई करून देणार आहे का? कोण आहे ते? 2-3 दिवस नाही, कालचाच दिवस साहेब, आहे. मला सांगा, आजचा दिवस गेलाच नाही, कालचा दिवस गेला. एखाद्या नोकरदाराला जर काय म्हणतो तासभर कुठे जायचं असतं तर त्याला सांगून जावं लागतं. एखाद्या कंपनीत आम्ही काम करतोय त्यावेळेस तर तासभर अवेलेबल नसेल तर त्याची पगार कट केली जाते. आमच्या शेतकऱ्याच्या टायमिंगला काही व्हॅल्यू नाही. आमच्या शेतकऱ्याच्या कोणत्याच गोष्टीला काही व्हॅल्यू नाही. कशालाच व्हॅल्यू नाही, त्याच्या जगण्यालाच व्हॅल्यू नाही. तुम्ही मेल्यानंतर 1.5 लाख देतात त्याच्या मरण्याची. ही वस्तुस्थिती आहे, ही सिस्टीम आहे इथली, ही व्यवस्था आहे. आणि मला काय म्हणायचे, ठीक आहे तुम्ही कायदे केले, पण त्या कायद्याचे लूपहोल बघितले का? कायदे केले त्याची अंमलबजावणी बघितली का? टॅगिंग करा म्हणता तुम्ही. माझ्या घरातल्या एकाही जनावराला टॅगिंग नाही. माझ्याकडे आता 9 जनावर आहे. मला माहिती नाही, मला सकाळी समजलं की आता जनावराला टॅगिंग करावी लागते. म्हटलं कोण करतं ते? म्हटले पशुवैद्यकीय डॉक्टर. मग मी विचार केला की माझ्या जवळच्या दवाखान्यात जिथं पशुवैद्यकीय श्रेणी 2 श्रेणी 3चा दवाखाना आहे तिथं डॉक्टरच अवेलेबल नाही. मग टॅगिंग कोण करणार? बरं ती जनावरं त्या दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी काय प्रत्येक गावामध्ये पशुवैद्यकीय दवाखाना आहे का? मग तुम्ही ती यंत्रणा काय करा माहितीये का? तुम्ही याची कडक अंमलबजावणी करायची ना तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक घरामध्ये तो पशुवैद्यकीय डॉक्टर पाठवा आणि टॅगिंग करून घ्या. आणखी एक मुद्दा ह्यांच्यापाशी बोलण्यापेक्षा ना, जिल्हाभरात आमच्या याच्यामध्ये त्या शेतकऱ्याचे असो किंवा आणि कुणी व्यापारी असो, याची जोपर्यंत पूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत त्यांच्या जवळ जनावर तुम्ही आणायचे नाही आणि कुठल्या ह्याच्यात घालायचे नाहीत, कारण ती लुटायला बसलेली आहे. हे बघा सगळं काही पैशासाठी चालू आहे. पैशासाठी सगळं काही दुसरं काहीच नाही. हे स्पष्ट दिसत आहे. पैसे लुटण्याचं काम चालू फक्त आणि फक्त मानसिक त्रास द्यायचा. तथाकथित स्वतःला संरक्षण म्हणणारी माणसांना जर शेतकरी बी समजत नसेल तर काय पाया पडायचं का? माणसाने मरायचं का? शेतकऱ्याने काय जीव द्यायचा का? साहेबांना एक विनंती करा, जशी व्हेरीफाईड जनावर पाहिजे तशी आम्हालाही व्हेरीफाईड गौरक्षक पाहिजे. नाही पण त्यांचा अधिकारच नाहीये. गाडी आणण्याचा अधिकार म्हणजे त्यांचा विषय नाही. नाही त्यांचा हेतू एकच आहे. पैसे पैसे चोर निघाला म्हणजे समजा खाटीक निघाला तर किती पैसे निघतो. आणि शेतकरी निघाला का म्हणजे गाडी अडकत गाडीचा परमिशन नाही 1000-500 घेतले तर म्हणजे ट्रॉफिक वाल्यासारखं काम पैसे घेतल्याच्या नंतर तुम्हाला रेकॉर्डिंग आहे सर. कायदा आणि सुव्यवस्था काही लोकांनी शेतकऱ्याला डायरेक्ट पैसे घ्या म्हटलं. अजून रेकॉर्डिंग आहे. शेतकऱ्यांनी मरायचं का? काय आहे त्या शेतकऱ्याच्या हातामध्ये? देणं काहीच नाही, त्यांना पैशाशी मतलब आहे. पैसे दिले तरी काही लोक तुम्हाला फोन करतात. ते पैसे दिले तर ठीक, नाहीतर पोलिसांकडे फोन असा असेल. असे किती गोरक्षक आहेत आम्हाला जेवढे गोरक्षक आमचं म्हणणं आहे की ही जे तुमच्याकडे गोरक्षक म्हणून जी तुम्हाला कॉल करतात ना त्यांची यादी तर द्या. त्या साऱ्याच्या घरी किती जनावर आहेत, तिथे किती जनावर सांभाळते आणि मुळातच सगळ्यात पहिली गोष्ट समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या कोण आहे मला त्याचं नाव घ्यायचं नाही किंवा मला काय म्हणायचंय, मला कोणाला टॅग द्यायचा नाही. मी माझ्या आयुष्यामध्ये कधी स्वतःला शेतकऱ्याचा नेता, शेतकऱ्याचा काही वारी फिवर कधी म्हणतो. तसंच आता इथे एक नाव येतंय सारखं की रक्षक. मला सांगा या लोकांनी एखादी गाडी अडवली, कायदा आणि सुव्यवस्था हातात घेतली तर त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही? कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही स्वतः समोर येऊन हे करायला पाहिजे, कारण की त्यांनी कायदा हातात घेतला. सरकार पक्षात तुम्हाला इन्फॉर्मेशन दिले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला का? नाही, एक मिनिट. काल जे आले होते आम्ही शेतकऱ्यांना शेतकरी सोडून देऊ साहेब. कायदा आणि सुव्यवस्था हातात तुम्हाला फोन घेतली. केला ना, आम्हाला व्हेरीफाय झाली. माहिती दिली ना
चुकीची माहिती दिली तर त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करायला पाहिजे ना. काल श्रीगोंद्यामध्ये एका व्यक्तीने दारू पिऊन 112ला कॉल केला. 112ला कॉल केल्यानंतर त्याने ते खोडसाळपणातून केला होता. मग त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसाच प्रकार इथं पण व्हायला पाहिजे. 112ला कॉल केला खोडसाळपणातून, याच्यामध्ये कोणताही काय म्हणतात ना, गुन्हा नव्हता, चोरी नव्हती ना तस्करी होती. मग हा काय झाला, खोडसाळपणा झाला. याच्यावरती गुन्हा दाखल तुमच्यातर्फे व्हायला पाहिजे, कारण की काल झालेला. इव्हन तर त्या प्रकरणामध्ये शिक्षा बी झालेलं प्रकरण दाखवतो मी तुम्हाला. 112ला कॉल करणं हे गुन्ह्याचं आहे, जर चुकीची माहिती असेल तर. ज्या तुम्हाला गोरक्षकांनी चुकीचा कॉल केलेला आहे त्याच्यावर तुम्ही तुमच्या अंदर तुम्ही कॉल त्याच्यावर गुन्हा दाखल करा ना, चुकीची माहिती दिली तुम्ही. हे बघा उदाहरण, पोलिसांना मिसलीड केलं याच्याबद्दल काहीतरी असं मिसलीडच आहे ना, ते मिसलीडच झालं. हा शेतकरी का गोतस्कर आहे का, हा तस्करी करतोय का? बरं त्याचीच जनावर आहे तर त्यांनीच त्याच्या खिशातनं पैसे दिलेले, त्याच्या शेताच्या कामासाठी चालवलेले. तर मालकी त्याची, मालमत्ता त्याची, त्याच्याकडे त्याची प्रूफ आहे, तरी बी त्याला नाहक त्रास आहे. परत सांगा, तुम्ही एवढं सर्विस आहे एखाद्या वेळी तुमचं या कुठेतरी हार घरी विसरून येते माणूस, प्रत्येक सोबत असतात त्याला समजून सांगायचं बुवा ही तुझा आहे. तुम्ही तरी प्रशासनानं तरी करायला पाहिजे होतं की बुवा तू कोणी गावचा आहेस, तुझा नंबर दे, तुझं जर हे नसेल तर उद्या तुला हे करता येईल. हा ऐकून घ्या ना, अशी कित्येक प्रकरणं आहेत. आम्ही ज्या गावचा शेतकरी आहे त्या गावात मुळातच ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्यांचा सगळ्यात आधी बंदोबस्त करा. सगळ्यात पहिला जी लोक काय म्हणतात ना, जी लोक राजकारण्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात, यांचा बंदोबस्त करा. त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा काही संबंध नाही पोलीस स्टेशनला यायचा जनावरा घेऊन. त्याचे जनावर त्याने आणते तो पोलीस स्टेशनला, शेतकरी कसे येते त्यांचे साहेब लोक आणते त्यांच्या गाड्या. तेच सांगत ना, शेतकऱ्याचा इथे याचा काही संबंध नाहीये. एमआयडीसी पोलीस स्टेशन मध्ये जे लोक शेतकऱ्यांच्या जनावरांबद्दल स्वतः डिसिजन नाही करायचं, त्यांची मालकी कशाची, याची मालकी ऐकून घ्यायलाही तयार नाही. ज्यामध्ये काही डॉक्युमेंटची हे आहे, पडताळणी आहे, रस्त्यावरती पण तुम्ही डॉक्युमेंट तर त्या सरकारतर्फे तुम्ही काय पडताळणी करणार, 1-2 मिनिटाच्या, घंट्याच्या, अर्ध्या घंट्यात काय डॉक्युमेंट पडताळणी करणार आहे? तो शेतकरी त्याच्यापाशी एकतर मोबाईल व्यवस्थित नसतो, त्याला व्हॉट्सअपवर तुम्हाला मुश्किल झाली त्याचा दाखला ठिकाणी आपण पडताळणी करून जाणे असे कित्येक प्रकरण आहेत की स्पॉटवरून सुद्धा म्हणतच नाही, म्हणतच नाही. पण ही प्रकरण एवढं साधं सुद्धा असताना तुम्ही त्यांना इथपर्यंत आणून नाही योग्य झालं. स्पॉटवर छत्रपती चौकात सुद्धा 2-3 वेळेस आम्ही स्पॉटवर व्हेरीफाय करून स्पॉटवरून सोडून याच्यामध्ये त्यांच्या प्रकरणात सुद्धा रात्री जागेवर जाऊन बघा साहेब काय हाल आधी हे कोणाच्या तरी नेत्याच्या पाठीमागे राहून लोक आहेत हो. मरायची सिच्युएशन. आज मला सांगा कशाला भाव आहे आम्हा शेतकऱ्यांच्या? आता डिझेल बी भेटना, आधी ट्रॅक्टर जनावर इकडून ट्रॅक्टर घेतले, आता जनावर घ्यायची वेळ आली आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी शोषण फक्त शेतकऱ्याचं होणार, प्रत्येक ठिकाणी फक्त सर्वसामान्यांना त्रास होणार, प्रत्येक ठिकाणी जो माणूस लढू शकत नाही, जो माणूस बोलू शकत नाही, ज्या माणसाने कधी पोलीस स्टेशनची पायरी चढलं तर कधी पायरी काहीच नाही कारण, फक्त विनाकारण नाहक त्रास. कशाला? कायदा आणि सुव्यवस्था. कसली कायदा आणि सुव्यवस्था? सर्वसामान्यांसाठीच का? बरं यांच्यासाठी जर याच्यातलं कोणच उभं राहिलं नसतं, हे जेलमध्ये असते. आज त्यांना रोज फार पाठावं लागला असतं, त्या वकिलाने यांना ओळखलं असतं. आज जर सोशल मीडिया नसता, तुम्हाला सांगतो, आज जर सोशल मीडिया नसताना तर हा माणूस अक्षरशः रडकून गेला आला असता. 150 किलोमीटर परिस्थिती काय राहिली असते मला सांगा. आता कालची जनावर याच्यापूर्वी कित्येक प्रकरणात मध्ये आम्ही व्हेरिफिकेशन कुणी आलेलं नाही, पण आम्हाला वाटली खात्री शेतकरी आहे, त्याला कुणी फोन करावा किंवा त्याची काही ही करावी किंवा त्यासाठी कुणी उभं राहावं किंवा सोशल मीडियावर हे करावं अशी अपेक्षा नसते. आम्हाला फक्त खात्री हा एक पडली. तुमच्या पोलीस स्टेशनचा विषय नाहीच आहे हो, हा तुमच्या पुरता एकट्या पुरता हा विषय. ऐका ना, एक मिनिट. सिस्टीमचा भाग म्हणल्यानंतर आपल्याला एसपींना मी एसपी कडे जाऊया, तिथे बी जाऊया. आणि यांच्यासाठी बोलत असताना यांच्या कार्यक्षेत्रासाठी तुम्ही सगळ्यात आधी
तुम्ही सगळ्यात आधी तुमची जी काही यंत्रणा आहे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, हा कायदा यशस्वीरित्या लागू करण्यासाठी सगळ्यात पहिले तुमच्या यंत्रणेमार्फत किंवा कलेक्टरांना पत्र लिहा की बाबा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना आदेश द्या की त्या प्रत्येक घरी जाऊन जसं खुरकुताचं लसीकरण होत होतं तसंच या जिओ टॅगिंग काय टॅगिंग करायचे, त्याला किती बोळं पाडायचे ते पाडा आणि त्याला ठरवा की हे शेतकऱ्याचंच जनावर आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर मग हा कायदा यशस्वीरित्या अंमलबजावणी करा. पण आज रोजी ही परिस्थिती झालीय, कोणी उठणार, फोन करणार, शेतकऱ्याला त्रास देणार, कोणी उठणार, काही करणार आणि शेतकरी मारणार. प्रत्येक ठिकाणी हे नाही चालणार साहेब. प्रत्येक वेळेमध्ये मला सांगा, या महाराष्ट्रात आम्ही किती ठिकाणी पोहोचू शकू शेतकऱ्यांसाठी? हा म्हणजे हे बघा, कर्तव्य आहे तुमचं. जर एखाद्या कायद्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्रुटी आहे, तर त्याला सुधारवणं काम आहे, तुमचं सूचना करणं काम आहे, करायलाच पाहिजे. आणि याच्यामध्ये ठीक आहे, तस्करी होते ना, त्या तस्कराला टाका ना, कापून टाका, काही करायचं ते करा. पण जो शेतकरी आहे त्याला त्रास कोणत्या नियमामध्ये बसतंय? म्हणजे काही झालं की गरिबांवरती, काही झालं. आणि मला सांगा, भारत देश 2 नंबरवरती एक्सपोर्ट मध्ये बीफच्या, किती नंबरवरती आहे? जनावर पकडली कुणाची जातात? फक्त शेतकऱ्याचे. तस्कर तसाच मोकळा, कारण की त्याच्या खिशामध्ये माल आहे. शेल्टरवाला ते तसाच मोकळा. ज्या ठिकाणी तुम्ही जनावर जमा करताय का तिथले जनावर जाते तर कत्तलखान्याला, उदाहरण नाही तर बरेच ब्लॅकमध्ये चालते सगळं. हे चुकीच्या पद्धतीमध्ये चालू आहे. शेतकऱ्यांना जर असा त्रास होत राहिला तर हे बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, आम्हाला रुमण्यांवरती भार देऊन जमीन नांगरायचं वखरायचं माहिती आहे. हे राज्य, ही लोकशाही आणि हा देश सर्वसामान्य माणसाचा आहे. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं हे राज्य आहे. आणि जर लोकांनाच रोज त्रास होत असेल, कालच्या म्हातारीचं प्रकरण झालं, आज इथं सेम परिस्थिती आहे, फक्त गरिबांवरती, तर मग हे गरीब आहे ना पेटून उठतील. आज या माणसाच्या मनामध्ये पोलिसांविषयी किती राग असेल विचार करा तुम्ही. किती त्याच्या मनामध्ये संताप असेल, तो काढू शकणार नाहीये. तो बाहेर गेल्यानंतर पोलिसांबद्दल विचारलं चांगलं म्हणेल का? त्याला जर म्हटलं महाराष्ट्र पोलिसांचं एक ब्रीद आहे, सतरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, पोलीस हे कायद्याचे रक्षक आहेत, तसेच सर्वसामान्यांचे रक्षक आहेत, तर तो मानेल का? त्या पद्धतीमध्ये सुरुवातीपासून सांगतो मी, सकाळीपासून मी ज्यावेळेस आलं कळालं शेतकऱ्यांना, त्यांना कसलाही त्रास त्यांच्या पोलीस यंत्रणेपासून आहे किंवा प्रशासनापासून आहे, त्यांनी सांगावं की आम्ही त्रास दिला त्यांना. साहेब, तुम्ही त्यांचे जनावर तिकडे तुम्हाला त्यापेक्षा मोठा त्रास काहीच असू शकत नाही. तुम्हाला त्यांचा त्रास समजून घ्यायला त्यांचं जागी तसं नाही समजणार. असं गरिबांचा त्रास आहे ना, तेव्हा समजणार जेव्हा रानात गरीब गेलं का, रानातलं काम सांगते साहेब काय करायचे उद्या. नाही ऐकून घ्या, आम्ही जसं केलं नाही, आम्ही शेतकऱ्यातून शेतकऱ्याचे माझी पोर आहेत शेतकरी तुमचं. ना, हे असं बरोबर बोलतो. आहे. मी सांगितलं मला, आम्ही बऱ्याच वेळेस या गोष्टी आपण जे बोलणार होता या गोष्टी आम्ही तिथं करतो. सगळ्यात पहिलं याच्या अडवतात ना, यांचा बंदोबस्त करा. आणि ते गुन्हा दाखल झाला पाहिजे. नावं बाद झाली. हे 112 मिसलिडिंग वाला कॉल करतायत ना, त्यांच्या गुन्हा दाखल झाला जे कोणी आहेत ना पाहिजे. साहेब, हे तुम्हाला फोन करतात ना, जे आम्ही जी गोरक्षक आहेत म्हणून त्यांचे नाव आणि नंबर व्हायरल करा. आम्ही बघू त्यांच्या किती दम आहे, किती जनावर सांभाळतात, त्यांना सांगितलं ना. किती जनावर सांभाळतात, त्यांच्या किती जनावरांपुरती माया आहे त्याच्यामध्ये इतर बघू. 90.99% फ्रॉड माणसं आहेत. गोशाळेत वैरिंग नाही का? त्याच्यातलं कुणीतरी चांगलं असेल की सगळ्याला पडणार. पण काही फक्त लुटायला भेटते आणि नाईटला काही ना काही हातात पाचशे काढता येते, त्या हे गुन्हे करणारे नाही. फेक लोकांवर तुम्ही पहिले ऍक्शन घ्या. बाकीच्या गोष्टी नेहमी नंतर. असं होऊ नये म्हणून आपण एक मीटिंग घेतली होती. त्यांना पण सांगितलं देवणीला एक गोष्ट आहे. एक जण बोला. कन्फ्युजन करू नका. एक जण बोला. देवणीला हे गोशाळा आहे. देवणीला आता पळशीचे काय जनावर आता सध्या तिथं आतमध्ये आहे, पुढे 22 दिवस झाले. तर ते महाराज जे आहे तिथं तो लिंक पिसाट आहे. आणि तिथले शेतकरी सांगतात की जनावर विकतंय आणि एनओसी द्यायला तयार नाही शेतकऱ्याला. ऐका साहेब, ते महाराज म्हणतात देवणीची गोशाळा सांभाळते. हेच जनावर त्यांनी तिकडे बीपला पाठवले. दुसरी कोण कुठंच नाही त्यांच्यापाशी. तिथले शेतकरी शेतकरी जागा आहे. हे असं गोळा करायचं गोरक्षकाच्या नावाखाली. तुम्ही यांच्यावर करा ना कारवाई. नाही, ते तयार नाही. या गोशाळेला फक्त 200 जनावर बसा इतकीच जमीन आहे सर. त्याच्यामध्ये कमीत कमी 500 जनावर आतापर्यंत त्यांनी घेऊन गेले. देवणीला हा, निलंगा तालुक्यातले 200 जनावर त्या दुकानात त्या त्या देवणीच्या गोशाळेत गोशाळेला मान्यता कोणी दिली आहे, कशाच्या आधारावर दिलेली आहे, ही पण बघावं लागेल. त्याला विचारा कोण जाणार गेला. त्याची ती हिंमतच होत नाही त्याला किती जनावर सांभाळायचे अधिकार आहे ही बघावं लागेल ना. तुम्ही पण आता तुम्ही त्याच्याकडे जनावर पाठवा, त्याच्यापाशी आता जनावर किती आहे, त्याला पाठवायचे किती. 2 बैल त्याचे पकडले पुण्या कारणावून, पावत्या होत्या, सगळंच होतं. आणि फक्त गावापासून 3 किलोमीटर
कर्नाटक बॉर्डर आहे औरत शहाजीनी. स्वतः PSI गाडी पकडली. 2 मिनिटात लई नाही, फक्त 20 मिनिटाचा फरक असेल, गाडी देवणीत पोहोचली. सर देवणीत पोहोचली. आज वकिलाकडे गेलो तर वकील 9,000 रुपये मागितलेत. तळतळाट आहे. आज चुलता, आज 2 दिवस झाला, कालपासून जेवला नाही सर. नाहक त्रास आहे हा, आणि हा शेतकऱ्यांपर्यंत आला ही विशेष गोष्ट आहे. जनावरं ऐका, जनावरं आम्ही बनवतो, आम्ही जगवतो, आम्ही त्यांना मोठं करतो, आम्ही आमच्या कामासाठी, आमच्या उदरनिर्वाहासाठी त्यांचा वापर करतो, आम्ही त्यांना लेकरासारखं जपतो. माझ्या घरी तुम्ही येऊन बघा, माझी एक गाय आहे, सुरभी नाव आहे तिचं. तिच्या अंगावर तुम्हाला छोटस हाड पण दिसणार नाही वरतून. अगदी लेकराप्रमाणे जगवतो आम्ही त्याला, आणि आम्ही काटायला नेणार. म्हणजे काय म्हणायचंय, माझी एक विनंती आहे, जे कोणी तुम्हाला कॉल करून सांगतात ना, त्या माणसाला फक्त माझ्याकडे पाठवा. मी त्याला 100-200 भाकड जनावर देतो, सांभाळा. 100-200 नाही, 2 सांभाळून दाखवू देत असल्याने एक सांभाळू शकत कुठे नाही. 100-200 अरे आम्ही काय म्हणतात ना, आम्ही एक वेळ जेवणार नाही, पण त्या जनावराला वैरण काढी करू. आमच्या काय म्हणतात ना, आमच्या घरातलं लग्न तिकडे बाजूला राहील, पण त्या जनावराची वैरण काढी थांबणार नाही. मौत झालं तर माणूस जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करते, आणि मौत पुन्हा करते. आणि गोशाळेत वैरण त्या दिवशी आमच्या भागामध्ये एक गुन्हा घडला. त्या घरामधले सगळे अटॅक झाले. त्या जनावरांच्या सोयीसाठी आम्ही 100% प्रयत्न केले. घरापुढे आलं तर पण भाकर देत नाही काय मला अक्षरशः. पण असं काय याच्या नावावर हे ब्लॅक मध्ये हे सगळे व्यवहार. हे बघा, काही होऊ द्या, शेतकऱ्याला त्रास होऊ देऊ नका. पुढच्या वेळेस मला इथे यायला लावू नका. पुढच्या वेळेस मी 1-2 नाही, अख्खा मोर्चा, अख्खे शेतकरी, अख्खी जनावर घेऊन इथे येईल. ऐकून घ्या. तुम्हाला कित्येक मी प्रत्यक्ष उदाहरण सांगू शकतो. त्यांनी रात्रीतून स्पॉटवरून सोडले की नाही, व्हेरीफाय केलं. काम केलं नाही, त्यांनी असं केलेलं म्हणतच नाही आम्ही. याच्यापुढं आम्ही जे लोक फोन करून तुम्हाला मिसलीड करताय, त्यांचा पहिला बंदोबस्त करा. त्यांची एक ब्लॅक लिस्ट काढा तुम्ही, ज्यांनी आतापर्यंत तुम्हाला मिसलीड केलं, त्यांना तंबी द्या किंवा काही ऍक्शन अधिकारी घ्या. म्हणून काय तुम्ही एक चांगलं वागतात, हा भागाबद्दल आम्ही बोलत नाही. हा महाराष्ट्र बघत आहे. डुप्लिकेट लोक कधी झालेत गोरक्षकाखाली, त्यांनी जी त्रास देतात त्याच्याबद्दल सुद्धा कशी होणार आमची हे सांगा. बरं मला सांगा, या GR मध्ये असा नियम आहे का की हा माणूस किंवा मी माणूस स्वतःला रक्षक म्हणून वागू शकतो? आहे का त्या GR मध्ये? आता समजा मी रक्षक म्हणून तुम्हाला कॉल केला, मी कॉल केला म्हणजे तुम्ही तिथं जाणं किंवा तिथलं ते तपासणं हे तुम्हाला बंधनकारकच आहे का? नाही कॉल आला ना, ऐका ना, असं बंधनकारकच आहे का? व्हेरीफाय करावं लागेल. व्हेरीफाय नाही, ते काय आहे ना, गुन्हा घडलाय ऐका ना. समजा कोणाला तरी गुन्ह्याची कल्पना आली, तुम्हाला इन्फॉर्म केले, बरोबर आहे. पण आता त्याच्यामध्ये तुम्ही पोहोचला, तुम्ही व्हेरीफाय केलं, तिथं मिसलीड झालंय, मग तिथं गुन्हा कुणावर व्हायला पाहिजे? ज्यानं मिसलीड केलं त्याच्यावर हा? शेतकऱ्याला फिरत द्यायला लावू ना. अहो, काय करायला नाही, काही सोबत नाही. 112 वरती कॉल केल्यानंतर मिसलिडिंगचा आता गुन्हा. आता जो हरासमेंट झाली शेतकऱ्याची जे त्रास झाला. ऐका ना, हे बघा, मला सांगा, तुम्हाला एक शेतकऱ्याला सांगतो. सांगतच नाही हो साहेब. शेतकऱ्याचे आता 2000 कोटी थकीत आहेत. किती गुन्हा किती जणांनी दाखल केला? 1 जणांनी. यांच्यात नाहीये हिंमत ती सर्वसामान्य माणसाला पिळून त्याला त्याच जागेवरती बसवण्याचं काम इथल्या प्रस्तावनेवरती केलंय. यांनी गुन्हा दाखल केला की याला 1000 लोक त्रास देतील, हे माहितीये का? आणि याचं रक्षण करायला कोण आहे? कोणच येत नाही कोण रक्षण करणार? मान्य आहे, सगळी व्यवस्था आहे, पण त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो मरून जाणार आहे, जगणारच नाहीये तो. जनावर पाळणारा कधी फिर्याद दाखल करत नसतो. मुळामध्ये जो विकणारा असतो तो कालच्या प्रकरणात सुद्धा आम्ही आम्ही सुद्धा प्रयत्न करूया बाबा. प्रयत्न नाही होत, झालाच नाही पाहिजे. प्रयत्न कशाला? त्रास होणार नाही कुठलाही माणूस. शेतकऱ्याला त्रास व्हायचा काय संबंध आहे? झालंच नाही पाहिजे ना. जगणं मुश्किल आहे त्याचं. काय घेणार, काय म्हणतात ना, त्या मला सांगा, त्याचे 2 दिवस काल आणि आज गेलाच ना. आणि रस्त्याने फिरायले जनावर आहेत का, त्यांची तर आधी बंदोबस्त करा म्हणा त्यांना. बघू म्हणा शेतकरी जनावर त्यांची आता या लातूर शहरामध्ये किती मोकाट जनावर असतील? त्यांनाच वेगळी तर माहिती नाही तर. मोजले का? त्याची केली का ठेकी? नाटकं चालू केली तर गोरक्षकाला आपण भीती वाटली पाहिजे, चुकीची इन्फॉर्मेशन देतात. बंदोबस्त त्यांचा करा जे मिसलीड करताय. शेतकऱ्यांना इथून पुढे झालेला त्रास सहन केला जाणार नाही. बस झालं, हे अति व्हायला लागले. कुठलाही त्याचा गोरक्षक असू द्या, त्याला माफ केले जाणार नाही जर शेतकऱ्यावर जर त्रास होत असेल. तुम्ही तुम्ही serious होणारच होणार तुम्ही गोष्टी. तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याच्यावर serious गुन्हा घेतला. दाखल झाला पाहिजे. आम्ही पुन्हा इथून पुढे serious थांबणारच नाही. एखाद्यानं जर मिसलीड केलं तर तुम्ही त्याच्यावर तुमच्या अंडर शेतकऱ्यासंबंधच येणार नाही. तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. आमची विनंती आहे तुम्हाला.
मुळात ज्याने आतापर्यंत या प्रकरणामध्ये मार खाल्लं, ज्याने आपल्या जीवावर घेतलं, आता आपल्याला प्रकरण माहिती आहे, त्यांचे नाव या काही फालतू गौरक्षक. आता मला सांगा, आमची अपेक्षा आहे की original गौरक्षक असेल. काल हो ना, original आहे, त्याचं काय यादी राहिली? काल त्या नांदेडच्या जवळ एका गोरक्षकाचा जीव गेला. काय जीव गेला. आता त्या गोरक्षकाने अगदी चांगलं काम केलं. काय, कारण की ती रिअल तस्कर होते, रिअल. त्याचा त्या प्रकरणामध्ये जीव गेला. तिथल्या तथाकथित भाजपच्या आमदाराने त्याचा अंत्यविधी करण्याची एवढी घाई केली, एवढी की त्याला आता इथून पुढे न्यायच भेटू शकत नाही. कसं भेटेल? मग मला सांगा, त्या गोरक्षकाचं जो रिअल मध्ये काम करत होता, गोरक्षणाचं ज्याने रिअल तस्कर पकडले होते, त्याचा जीव गेला. काय जीव गेला त्याला काहीच नाही भेटणार, काहीच नाही भेटणार. पण त्याने अगदी देवाचं काम केलं. तो गेला, काय म्हणतात ना, त्याच्यामध्ये तो शहीद झाला म्हणू शकता. पण जी लोक ऍक्च्युअल मध्ये नाहीच आहेत, त्यांचा हेतू हा गोरक्षण करणं नाहीच आहे, त्यांचं काय करायचं? यांचा बंदोबस्त झाला पाहिजे. हा, जो रिअल मध्ये गोरक्षणाचं काम करतोय, ऍक्च्युअल तस्करांना पकडतोय, आम्ही त्याच्या पाठीशी कायम उभा आहे. कायम उभा आहे. ते जे प्रकरण झालं त्याच्यामध्ये त्याचा जीव गेला, त्याच्या पाठीमागे बी आम्ही खंबीरपणे उभा आहे. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी बी लढू. परंतु इथं तथाकथित काही लोकांमुळे जर शेतकऱ्यांना त्रास होत असेल तर ही गंभीर बाब आहे. त्या कायद्यामध्ये त्रुटी आहेत, त्या आधी तुमच्या वरिष्ठांना कळवा. सगळ्यात पहिलं तर पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नेमा. आमच्या जनावरांना उपचार भेटत नाही त्याची सोय करा. आणि त्यानंतर आम्ही त्यांना धष्टपुष्ट केल्यानंतर कापायला नेत असू त्यावेळेस त्याचा बंदोबस्त करा. पण काय म्हणतात ना, व्यवस्थाच कोणती नाहीये, कोणती सुविधाच नाहीये. आम्हाला काही भेटत नाही साहेब, तुम्हाला खरं सांगतो. सगळं काही वरतीच राहत आहे, खाली काहीच येत नाहीये. या सर्वसामान्य माणसापर्यंत काहीच पोहोचत नाहीये. किती महिने झालं साहेब विम्याचे परतावे देतो मला, आणि लातूर जिल्ह्याचं तर कुठं नावच नाही. काही सुद्धा नाही हो, मरायला लागला तो. 1 रुपया किलोने कांदा विकताय. काल एक पावती बघितली, 301 मायनस होतात. मायनस 301 रुपये त्या व्यापाऱ्याला, शेतकऱ्याला द्यायचे होते. कांदा बी त्याचाच नेला, त्याला गोण्या बी त्याच्याच, भाडं बी त्याचं, सगळं त्याचंच. आणि आता शेती पिकवणं बी मुश्किल झालंय. डिझेल भेटणं म्हणून जनावरांकडे आलो तर जनावर आणण्यासाठीच बनवूया. हो, उद्या करला मध्ये. म्हणजे जे काही चालू आहे हे कायदा सुव्यवस्था नाही, बिघडवण्याचं काम चालू आहे. आज रोजी शेतकरी हैराण आहे. हे एका पोलीस स्टेशन पुरतं मर्यादित नाही, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हेच चालू आहे. ज्याचं प्रकरण समोर येतंय त्याच्या पाठीमागं कोणीतरी उभं राहिले की ते सुटतंय. पण ज्या माणसाला काहीच कळत नाही त्याचं काय करायचं? वाईट अवस्था आहे, वाईट. चुकीच्या पद्धतीनं व्हायलेल्या गोष्टीला तुम्ही तरी कमी घेऊन पाहून साहेब, तुम्ही सिन्सिअर लोक आहेत, तुम्ही काम चांगले करतायत तर चांगले करताय. पण एखाद्या अशा मूर्ख लोकांच्या ह्याच्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचा जर दिवस 4 दिवस जर असल्या पेरणी ह्याच्या टायमामध्ये जर दिवस खराब होत असतील तर करणार आहे काय मला सांगा शेतकरी? आधीच तर ती मेटा. मला एक गोष्ट सांगा, जनावर आमची, मालक आम्ही, पैसे आमचे, आणि ठरवायचे अधिकार दुसऱ्यांना कसं काय? तर आम्ही एखादं जनावर विकायला नेलोय बाजारात, तू अडवणार कोण? आमचा बाप आहेस का तू? आमचा बाप आम्हाला विकायला अडवत नाही. आमचा जनावर बाजारात नेलो विकायला, मग तू कोण अडवणार? मग काय करा, सगळ्यात पहिलं तर जे जनावरांचे बाजार भरताय ना ते बंद करा. हो, ते सरकारच बनवतंय, ग्रामपंचायत बनवते म्हणजे सरकारच बनवतंय. ते बंद करा पहिला. खरेदी विक्रीच बंद करा. 100% शेतकऱ्यांची जनावर खरेदी विक्रीच बंद मला करा. एखादं जनावर आता सांभाळायला परवडतच नाही. मलाच खायला भेटत नाही तर जनावर कुठं सांभाळायला? मला विकायचं, माझं उदरनिर्वाह कोण मला भागवायचं? बरं मला सांगा, मला अडवणार कोण तुम्ही? मला सांगा, गोरक्षक आम्हाला अडवणार? मला सांगा, खरेदी विक्री हा जनावरांची खरेदी विक्री हा व्यवसाय कधीपासून चालत आहे? कधीपासून चालत आला? किती पिढ्या गेल्या की अहो, पैसा नव्हता ज्यावेळेस राजांची चलनं होती त्याच्या आधीपासून, जेव्हा वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जायची, तेव्हापासूनचा हा पूर्वपार व्यवसाय. मला सांगा, आता मला जर्शा गाया बनवून त्या फक्त दुधासाठी शेतकऱ्यांना विकायच्या, कालवडी घ्यायच्या, बनवायच्या आणि विकायच्या.
त्याला वीजर बंदी येत असेल तर शेतकऱ्यांनी काय करायचं ते सांगा नाही, पण नेमकं. ह्याला आधीच आम्हाला हे बघा, आधीच आम्हाला गोवंश म्हणजे काय माहिती नाही ह्याला. थांबा. आधीच मला सांगा जर्सी गोवंशात येते का? हा, हीच माहिती नाही ह्याला. ह्या गोरक्षकाला विचारा गोवंश काय आहे ती, आम्ही सांगू त्याला ये म्हणून. गोर काय म्हणतात, जर्सी गाय ही गोवंशात येते. येते. इथं मिथून आहे, इथं मिथून आहे. कोणतीही हे असते. देशी गोवंश आहे ना, ते ते गोवंश आहे. सरकारमधली माणसं त्याला मिथून म्हणतात. म्हणतात म्हणजे मी माझ्या तोंडाचं काहीच नाही म्हणत. मी काय हे बघा, आपण सर्वसामान्य माणूस, भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणारा एक सर्वसामान्य कोर्ट आहे, ज्याच्यामध्ये काय म्हणतात ना, आम्ही फक्त नेत्यांचं ऐकतो आणि त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो. आता तथाकथित ही जी लोक आहेत ज्यांना हा पेव सुटलाय तेच म्हणतात की जर्सी गाय हा मिथून आहे, आणि तुम्ही म्हणता की येत आहे. बरं येत आहे, हरकत नाही. फक्त एक सांगा, आतापर्यंत मोठाले व्यवसाय नेत्यांच्या पोरांचे, आम्हा शेतकऱ्यांना तुम्ही काय व्यवसाय दिला? नाही, शेळी पालन करा, कुक्कुट पालन करा, गाय पालन करा, दुधाचा व्यवसाय करा. मग आम्हाला काय करा, हे व्यवसाय सगळे बंद करायला हवा आणि आम्हाला मी मोठे व्यवसाय थाटून द्या. म्हणजे आमच्यासाठी कायम तुच्छतेची वागणूक, आणि त्याच्यामध्ये आम्ही सन्मानाने करतोय. आम्ही आमचं जनावर अगदी अभिमानाने मिरवतो. आम्हाला आमच्या जनावरांचा अभिमान असतो, आमचा प्राईड आहे. पोळा करतो त्यांच्या आमचा बैल म्हणजे आमचा प्राईड आहे, शेतकऱ्याचा अभिमान आहे, घरचा एक भाग असतो, आमचा तो जीव आहे, आमचा कुटुंबातला सदस्य आहे. आता त्याच्यावरती जर निर्बंध येत असतील, त्याला बी जर जगवण्यासाठी, वाचवण्यासाठी, कळवण्यासाठी किंवा त्याच्या गोष्टी काही बी करण्यासाठी आम्ही कापायला देत नाहीत साहेब. आमच्या जिंदगीमध्ये मी स्वतः सांगतो, आमच्या घरी जर कधी जनावर विकायचा विषय आला तर सगळ्यात पहिलं विचारलं जायचं कुणाला विकतोय. आमच्या आजोबांनी विचारायचे वडिलांना, मग शेतकऱ्याला देतोय. मी माझ्या घरातल्या गाया, जरशा गाया अशाच दिलेल्या लोकांना, पण कधी असं काय म्हणतात खाटीक बघून दिलेलं नाहीये. या पद्धती चुकीच्या आहेत. खाटीक कोण आहे? ही बी मोठा संशोधनाचा विषय आहे ना. आता ते आपल्याला नाही माहिती. मुळातच भारत देश एक्सपोर्ट मध्ये 2 नंबरवरती कसा आहे जर एवढ्या कारवाया होत आहेत तर? हा बी प्रश्न आहे. माझी विनंती असेल, इथून पुढे विवेकानंद पोलीस स्टेशन मध्ये कोणत्या शेतकऱ्याला जनावरं घेऊन यावं लागू नये. इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्याला नाहक त्रास होऊ नये आणि शेतकऱ्याला त्रास देणाऱ्या त्या प्रत्येकाचा बंदोबस्त व्हावा, ही आमची अपेक्षा आहे, ही आमची मागणी आहे. इथून पुढे मी परत येणार नाही, पण पुढच्या वेळेस जर असा कोणत्या शेतकऱ्याला त्रास झाला तर मी सरळ जनावरं भरेल, अख्ख्या शेतकऱ्यांना गोळा करेल आणि तुमच्या इथं म्हणेल की ही सगळी जनावरं तस्करीची आहेत, तुम्ही यांना तिकडे घ्या आणि आम्हाला जेलात टाका. इथून पुढे अशी चूक होऊ नये ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला त्रास होईल. असं काहीच समजू नका की गरीबाला कोणी आधार द्यायला नसणारे असंख्य लोक आहेत, असंख्य आहेत. त्रास होऊ नये, तथाकथित लोकांचा बंदोबस्त तुम्ही सगळ्यात पहिला करा. अगदी बरोबर आहे. मी अजूनही परत सांगतो, शेतकऱ्यांना कुठलाही त्रास देण्याच्या उद्देशानं किंवा कुणाला हे करण्याच्या उद्देशाने कुठलीही कारवाई केली जात नाही. पहिली गोष्ट, व्हेरिफिकेशन केलं जातं. त्यांचं व्हेरिफिकेशन असं स्पॉटवर सुद्धा सोडलेलं आहे. म्हणजे जिथं माहिती मिळाली तिथं स्पॉटवरून सुद्धा आपण व्हेरिफिकेशन केलं. ते शेतकऱ्याच्या आता यांची जी उदाहरण त्यांनी सांगितलं रात्रीचं, स्पॉटवरून ते सोडलेले जनावर. म्हणजे ते म्हणजे आणि एक कविता नाही ते नाही ते नाही. आता मी छत्रपती चौका असं कोणी संबंधित नाही. व्हेरिफिकेशन करून दिलं ताब्यात. ताबा देण्याच्या अगोदर साहेब तुम्ही तिथपर्यंत पाठवायच्या अगोदर तुम्ही त्याचं जर काय बघितलं असतं. काय झालंय सांगतो तुम्हाला, रात्रीची 1 ते 4 दरम्यान रात्री शेतकरी अजून एक समजा माझ्या घरी फोन काय त्याचं वर्षानुवर्ष एक जनावर वाढते, बरोबर. तुम्ही जी समजा ही जनावर त्या गोरक्षणाकडे देतो काय, त्याचं नंतर काही कुणाचं त्याच्यावर काही आहे का कंट्रोल? त्याच्यावर जनावर तर तिथे वाढणारच, वाढायचं तर सोडा. तुम्ही वर्षाकाठी तिथं जनावर किती कमी जमा केले आणि तिथं आजच्या तारखेला किती आहेत आणि जी वाढ व्हायची जी नैसर्गिक प्रक्रिया आहे त्याचा एक काहीतरी भाग झाला आणि त्याचा टोटल मारून बघा.
म्हणजे कुठून गोळ होतं ही लक्षात येईल. गोळसाहेब होते त्याच्यात सगळ्यात मोठा गोळसाहेब इथं आहे. कुलदीप आपल्याला 2 दिवसात जायचे त्या दिवशी त्याचा कार्यक्रम होता. ती गोरक्षकच बाहेर कशी पडते 20 काय करण्याचे जण आढळून 1 तास रस्ता कट केला त्यांनी खोळाच्या रस्त्याला भिडे साहेबांना फोन केला कनेक्शन अंबाजोगाई कनेक्शन ही मोठं कनेक्शन आहे. नाही 1 तास रस्ता बंद केला गोरक्षकांनी त्या अंगाविला चिकण्याच्या मारा आणि हे सर त्रास आहे नाही बरं का. आता युपीत एवढं कट्टर आहे सर. मी तिथून तब्बल 16 गायी आणलेत. मी स्वतः आणले साहेब. गेले 6 महिने झालं. मी जेव्हा आपली महाराष्ट्र बॉर्डर म्हणजे युपी बॉर्डर क्रॉस करून इथं आलो महाराष्ट्रात नागपूरला, तिथं आमचे जनावर बरोबर पकडले सर. 1 दिवस जागेवर जनावर सोडून मी निवांत बसले. काहीच केलं नाही कारण की माझ्याकडे सगळे रिपोर्ट होते. यांना 50,000 मागत होते मी 1 रुपया दिला नाही. एफआयआर लिहिला आहे. एफआयआर मध्ये तर सरळ सरळ शेतकऱ्याला खाटीकच संबोधले, कतलीसाठीच घेऊन चाललंय संबोधले. संशयावरून ते एनसी होत असते, तुम्ही डायरेक्ट एफआयआर खात्रीवरून केलं. सामान्य माणसाची बात पडायला उशीर लागते. खोटं नाही सांगत, तुम्हाला खरं सांगतो. ते एक बेना आलंय 17 कारखाने घेतल्यात, 2495 करोडचं कर्ज आहे त्याच्यावरती बँकांचं सर्वसामान्यांच्या. 2000 कोटी रुपये खाल्लेत. मी अख्ख्या महाराष्ट्रातले पोलीस स्टेशन पिछाडून काढले ते, तक्रारी दिल्यात लिखित. पोलीस स्टेशनच्या पियांना विचारलं की ते म्हणतात आम्ही चौकशी करू आणि एफआयआर दाखवू. पण सर्वसामान्यांबद्दल काही झालं की एफआयआर आधी निघतो नंतर चौकशी होते. मला सांगा, खरंच शेतकऱ्याची जर गरज आहे, शेतकऱ्याला आज पैशाची गरज आहे, त्याची जामीन पूर्ण त्याची जनावर परत केली, त्यांचे पुनरावृत्ती करण्यासाठी प्रस्ताव पाठवला. नाही काहीच नाही. पुनरावृत्ती करण्यासाठी आम्ही केलं. पुनरावृत्त तुमच्या मार्फतच झाला आमच्या पाहिजे. मार्फतच झाला. हा शेतकरी इथून पुढे कोणत्याही नाही. सरकारी कार्यालयाची पायरी चढणार नाही. बिलकुल नाही. त्यांना वकील सुद्धा ते दिलेला होता, त्यांना कॅन्सल करायला लावलं ते होतं. वकिलाला पैसे दिले का? किती दिले? ते घेतले नाहीत पैसे, घेणार नाहीत त्याचा परत कसे नाही, ते नाही घेणार हो. गेले ना. गेलेच ना. तेच म्हणालो, कुलदीपला कालच म्हणून कशाला वकील लावायला आपण तिथे गेलो होतो म्हणून. नाही, यांनी मनानेच केले आपण. त्यांना कालच परिस्थिती सांगितलं परत करण्यात जनावरं लवकर काढण्यासाठी त्यांना कालच सांगितलं. लोकांचे व्याजाने पैसे काढून भरले असतील तरी साहेब. त्यांच्या पैसे राहतात का साहेब? हे माणूस आले म्हणून त्यांना लवकर नाही म्हणाला हो. चुकीचं होतं. हे आहे चुकीचं होतं. म्हणजे 4 माणसातल्या माणसाला जर कॉन्टॅक्ट झाला तर त्याचं खरं. जनावर सुटले, नाही तर एखाद्याची काहीच ओळख असं नाही. काहीच नाही. नाही. मी तर सांगतो असे तुम्हाला. आम्ही माझ्या असे उदाहरण- सोडलेले तुम्हाला माहिती आहे. सांगते मी गेलो चांदुरीचा शेतकरी आला होता, धोतरवाला शेतकरी, साधा सामान्य शेतकरी आपल्या गावातला. त्याच्याकडून कुणी आलेलं नव्हतं, कुणी फोन केला नव्हता किंवा कोणी असं तुम्ही जे म्हणता ना किंवा आलं 4 माणसाला फोन. आम्हाला खात्री पडली तो शेतकरी, आम्ही फोन केला चांदोरी. नाही का काय हा? त्याची नाही खात्री पडली. नाही याच्यामध्ये ह्याने विचारलं ते पण आम्ही तुम्हाला एक खरं सांगा, मी तुम्हाला डंकेची चोट काय सांगू शकतो. या माणसाच्या पाठीमागे हे उभं राहिले, आमच्यापर्यंत गोष्ट समजली म्हणून आज येऊ शकतात. नाही काल सकाळी कुणी विचारलं नसतं तुम्ही आम्हाला. परिस्थिती आहे. एक मिनिट कालच त्यांना म्हणलो, कालच म्हणलं त्यांना. इकडे कालच जाऊन आहे. ऑफिस जाऊ. काल सकाळीच आपण बोललो. नाही ज्यावेळेस जाऊ. एक दाखल आज एक पाहिलं, उद्या 2 झाल्यानंतर होणार. शेतकरी इथं बसले होते, आम्ही काय बसलो. म्हणलं, आता तर कसं साहेब, एक निर्णयाचा टाइम आहे. एसपी आहेत, साहेब असतील. आम्हाला वेळ हवी आहे त्यांची. असते तर कसं, या टायमाला भेटणारच ते. त्यांची वेळ आहे 4 ते 6. या टायमाला भेटणारच ते. नाही तुम्ही आम्हाला सांगा ना विचार. उद्या ते शिंदे साहेब मी परत उद्या परत होतं. काय एसपी साहेब तर फोन नाही, कोणीच कॉन्टॅक्टच नाही होत, त्यामुळे आहे सर, नंबर वगैरे आहे एसपी साहेबांचा. पूर्ण जिल्ह्याचाच प्रॉब्लेम आहे. त्यांचं काय करायचंय? आपल्याला जरी भेटायचं असेल तर बघा. मी त्यामुळे साहेब आमचा फोन नाही रिसिव्ह होणार म्हणून साहेबांना विनंती केली. आहेत का बघा, जर असतील तर आम्हाला वेळ घेऊन नाही दुसरं ते माझ्याकडे 1000 नंबर आहे. नाही दुसरं ते मागच्या प्रकरणामध्ये MIDC पोलीस स्टेशनचं एक प्रकरण होतं, ते लाच घातलेलं, ते जपवलं, कोणीच नाही उचललं कोणी. मी ते लोकांचे फोन साहेब आहेत का? आहेत का? चल. साहेब इथून पुढे अशी चूक होऊ नये. आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला होऊ देऊ नका. विनंती आहे. आमचं तुम्हाला 100% सहकार्य. आम्हाला रक्षण करण्यासाठी एखाद्या तस्कराला बळकायचं मी पुढे येतो, पण आमच्या शेतकऱ्याला त्रास होऊ देऊ नका ही विनंती. धन्यवाद. जय हिंद. सगळे शेतकरी तेवढे फोन गोरक्षक तेवढ्याचे नंबर द्या आम्हाला.